तर विधानसभेतल्या कामकाजावर आपलं लक्ष असणार आहे ते वळूयात पुढच्या बातमीकडे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तहसील कार्यालयात मोठी गर्दी बघायला मिळते। लाडकी बहीण योजनेकरता कागदपत्र काढण्यासाठी ही गर्दी बघायला मिळते। तर मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण ही योजना घोषित केली आहे, त्याची कागदपत्र मिळवण्यासाठी आता गर्दी बघायला मिळते। राज्य शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि याच योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयातल्या सेतू सुविधा केंद्रांवरती महिलांची मोठी गर्दी व्हायला लागली। आपण बघू शकताय की हे लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचं प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्यातले 2 महत्त्वाचे दाखले काढण्यासाठी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या तहसील कार्यालयामध्ये ही गर्दी झालेली आहे। काही महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, कुठल्या योजनेसाठी आला? लाडकी बहीण योजना। काय काय अडचणी येत आहेत इथे? रहिवासी काढायचंय पहिले, मग उत्पन्नाचं काढायचंय। आता यासाठी चालली मी रहिवासी काढायचंय आधी आणि नंतर मग उत्पन्नाचं काढणार आहे मी। आणि फॉर्म कधी भरणार? फॉर्म आता हे सगळं काढल्यानंतर मग तरी 8 दिवस लागतील मला। फॉर्म भेटला का तुम्हाला? नाही, अजून नाही भेटलेला फॉर्म। इतरही महिला आल्यात। ताई, कोणत्या गावातून आलात तुम्ही? रहिवासी उत्पन्नच भरायला आले। कोणत्या गावातून आला? इथंच राहिलोय आम्ही, संभाजीनगरलाच राहिलोय। कुठले कुठले कागदपत्र मिळाले? काढायला आलो आता, मिळाले नाही अजून काहीच। काढायला आलो, रहिवासी उत्पन्न काढायचं, बँकेचं पासबुक जोडून फॉर्म भेटला की ते भरायचे आम्हाला। कॅमेरामन अमित सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।